आयडिया आवडली मला. थँक्स. रिक्षा का येत नाहीये? रिक्षा रिक्षा ओ थांबा. काय बबलू दादा हो. तुम्ही इथे काय करताय? तुम्ही इथे काय करताय? ते मी नंतर सांगते, पण ऐका ना, तुम्हाला शिवानी मॅडमचं ऑफिस माहितीये का? हो, मी आता तिथूनच आलो. मला तिथे घेऊन चलाल? हा? हो, चला. हा चला. परत जायला मिळणार. कदम, फाईल द्या मला. तू गेला नाहीस अजून? गेलोच होतो, पोचलो होतो, परत आलो. असं का? जावंसंच वाटत नाही, इथेच राहावंसं वाटतंय. हो का? आमच्या ऑफिसमध्ये पिऊनची जागा रिकामी आहे, करणार का? तुझा पिऊन व्हायचं असेल ना तर आत्ता अर्ज भरतो बघ. ऐक ना, ऐकलंय ना. इथे का आलायस परत ते सांग. आलो नाहीये, आणला गेलाय. कुणी? माझ्या नशिबाने आणलंय. हा? माझ्या नशिबानं इथं आणलंय. ते म्हणतात ना, ज्या गोष्टीवरती जीवापाड प्रेम करतो ती गोष्ट मिळवून घेण्यासाठी डायरेक्ट देव पण मदत करतो. किरण, बरं बरं नाही, खरंच सांगतोय. तू पण इथं प्रयत्न कर माझ्यासाठी. काय झालं, तुला सोडलं आणि घरी पोचतो तो काय सावली वाली भेटली. ती बोलली की शिवानी मॅमच्या ऑफिसला जायचंय. मग काय, गाडी घेतली, वळवली, इकडे आलो. काय? सावली मॅम इथे आल्यात? मीच घेऊन आलो. अरे बापरे. का, काय झालं? इथे यायला पाहिजे होतं. कुठे त्या आता? केबिन मध्ये गेली. अरे देवा, माझं का नाही लक्ष केलं? असंच होतं सगळ्यांचं, असंच होतं. मी असाच आहे ना, मी आलो की सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. कुठे गेली? एवढं लक्ष वेधून घेतो मी. अरे सावली, तू कधी आलीस? अगं नेमका ना आज माझा प्रोजेक्टर बिघडला, सो लॅपटॉपवर एक्सप्लेन करावं लागलं. सारंग सर, झालं का प्रेझेंटेशन बघून? की आणखीन बघायचंय? नाही, झालंय ना. ऍक्च्युली थोडं अजून प्लॅनिंग करायचं होतं, सो त्याबद्दल सुद्धा डिस्कस करायचं होतं. नाही. सावली, हात नको लावू. मी येताना एकटी आले होते. मी जाईन माझी. तुमची मीटिंग होती ना, जा तुम्ही. अगं सावली, काय चाललंय मनात? काही नाही. हे बघ, मी ओळखतो तुला, मला माहिती आहे नक्कीच काय ते मनात चालू आहे. सांग मला. मी पण तुम्हाला ओळखते. मलाही माहिती आहे तुमच्या मनात सुद्धा काहीतरी सुरू आहे. मला माहिती आहे तू चिडलीस माझ्यावर, कारण मी येताना तुला सोडून निघून आलो ना एकटाच.
चिडले नाहीये, वाईट वाटलंय मला. अगं ती शिवानी घाई करत होती. तिला मीटिंग होती, ती म्हणाली चल चल पटकन चल, लेट होतं, मला लेट होतं. मी तुला फोन पण केला होता, पण तू फोन रिसिव्हच नाही केलास. फोन ट्राय केला? हा फोन केला होता मी तुला. माझा फोन मला सापडतच नव्हता. आणि तुम्हाला सांगू, आपली रूम आहे ना, ती बाहेरून लॉक होती. रूम बाहेरून लॉक होती? हो. लॉक कशी झाली? माहित नाही, पण ते महत्वाचं नाहीये. तुम्ही मला सांगा, मीटिंग तर शिवानी मॅडमची होती ना, मग तुम्हाला दोघांची कोणती मीटिंग चालू होती? नाही नाही, अगं तिची मीटिंग कॅन्सल झाली. मग ती म्हणाली की ब्रँडचं प्रेझेंटेशन दाखवते, म्हणून मी आलो. प्रेझेंटेशन दाखवायला इतकं मोठं ऑफिस आहे, 4 खुर्च्या आहेत, टेबल आहे, एवढा मोठा सोफा आहे, पण नाही, तिला तुम्हाला खेटूनच बसायचं होतं. मला नाही पटलंय, किती चिटकून बसले होते ती. सावली, माझ्यावर विश्वास आहे ना? तुमच्यावरच विश्वास आहे, पण परत तुम्ही असं काही केलं ना, मग तुम्हाला माहिती आहे तुमची बायको डेंजर आहे. बसा. अहो, दार उघडून दे ना. हात पकडा.